12वीची परीक्षा दिली होती. सुट्टीच्या दिवसात दिल्लीला जात होते. माझी बहीण तिथे राहायची. त्यावेळेस रात्रभर ट्रेनने प्रवास करणे खूप रोमॅन्टिक वाटत होतं आणि त्यातही नुकतंच तारुण्यात पाऊल ठेवलं होतं. शिवाय मी खोडकर पण आतून थोडी भित्री होते. ट्रेनमध्ये वरच्या बर्थवर बसून मी माझी बेडशीट उघडली. उशीमध्ये हवा भरली आणि आनंदाने एक मॅगझिन वाचू लागले. त्यावेळी टाईमपास करण्यासाठी मोबाईल नसायचा. टाईमपास करायला मासिके हा एकमेव मार्ग होता. मी ट्रेनमध्ये इकडे-तिकडे पाहू लागले. तेव्हा मला दिसले की माझ्या शेजारच्या बर्थवर एक देखणा तरुण मुलगा भात खात होता. त्याच्या मिशेत तांदळाचा दाणा अडकला होता. तो अगदी निरागसपणे, बेफिकीरपणे खात होता. मला हसू फुटलं. त्याने माझ्याकडे बघून हातवारे मराठीत केले की काय झालं? त्याच्या तोंडात भात होता. मी काहीच बोलले नाही आणि तोंडावर चादर पांघरून झोपू लागली. पण गुपचूप त्याच्याकडे बघत होती. माझ्यातील खोडकरपणा मला असे करण्यास मजबूर करत होता. तो खाऊन पिऊन हात आपल्या टी-शर्टला पुसून झोपी गेला. मी पुन्हा त्याला लपून-छपून पाहत होते. पण यावेळी पुन्हा गुपचूप त्याच्याकडे बघत असताना पकडले गेले. तोही माझ्याकडे बघत होता. मला आता एकटीला रात्रीचा प्रवास करण्याची भीती वाटत होती. आता मी ठरवले की मजा-मस्ती बंद. माहीत नाही तो काय समजेल, काही चुकीचं केलं तर? ट्रेनचा वेग वाढला होता. भीतीमुळे मला आता झोप येत नव्हती. पण थोड्या वेळानंतर कळालेच नाही की माझे डोळे कधी लागले. मग वाटले की कोणीतरी मला उठवत आहे. मला अचानक ओरडावेसे वाटले. तेव्हा कोणीतरी माझे तोंड बंद केले. माझा आवाज माझ्या तोंडातच थांबला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता माझे प्राण जायचे बाकी होते. श्वास जवळजवळ थांबला होता आणि हात थरथरत होते. ट्रेनच्या कमी प्रकाशात काहीही दिसत नव्हते. मी बघण्याचा प्रयत्न करत होते की तेवढ्यात आवाज आला. "ओरडू नकोस." मी नीट बघितले तर समोर तोच तरुण होता. त्याचे खोल काळे डोळे, गोरा रंग, सुंदर केस. एका सेकंदासाठी मी गुम झाले. तो म्हणाला, "माझं स्टेशन आले. मी जातोय. माझं नाव नितीन आहे आणि तुझं?" मला काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात त्याने माझा हात पकडला आणि एक कागद हातावर ठेवून निघून गेला. त्याला जाताना पाहून दिलासा मिळाला. तो माझ्याकडे पाहत हात फिरवत निघून गेला. मी सुखाचा श्वास घेतला. तो कागद अजूनही माझ्या हातात होता. फेकण्याचा विचार केला, पण वाटलं एकदा वाचून घेते मग फेकते. पण एवढ्या रात्री ट्रेनमध्ये लाईट लावणं योग्य वाटलं नाही. म्हणून मी तो कागद माझ्या बॅगमध्ये ठेवला आणि पडून राहिले. काय लिहिलं असेल? कधी मनात गुदगुल्या होत होत्या तर कधी भीती निर्माण होत होती. वाटलं पटकन स्टेशन यावं आणि त्यात काय लिहिलंय ते बघावं. कुतूहलामुळे मला झोप येत नव्हती. माझं स्टेशन येणार होते. माझे हृदय जोरात धडधडत होते. सकाळी स्टेशनवर ट्रेन नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचली होती. सकाळचे 6 वाजले होते. बाहेर थोडा-थोडा उजेड होता. मी सामान बाहेर काढले आणि विचार करत होते की तो कागद कुठे उघडून पाहू की या कागदावर काय लिहिले आहे. मी जागा शोधत होती. तितक्यातच मागून कोणीतरी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी घाबरली होती की माझा पाठलाग करता करता तो इथपर्यंत येऊन पोचला नाही ना. मी मागे वळून पाहिलं तर भाऊजी मला घ्यायला आले होते. ते म्हणाले, "कुठे चालली आहेस? कोणी भेटलं का?" ते येताच मी लाजली आणि आम्ही घराकडे निघालो. कागदाचा तो तुकडा मनात गोंधळ निर्माण करत होता. घरी येऊन माझ्या बहिणीला मिठी मारली. बहीण म्हणाली, "तू नेहमीप्रमाणे खुश का नाही दिसत?" मी घाबरून म्हणाले की प्रवासाचा थकवा आणि दुसरं काही नाही. दीदीने माझे सामान ओवीच्या खोलीत ठेवले. ओवी दीदीची 7 वर्षाची मुलगी होती. एक तास चर्चेनंतर आईने पाठवलेले अचार, पापड मी दीदीला द्यायला सुरुवात केली. आणखीन काही वस्तू देतच होते तेवढ्यात ओवी माझी पर्स उघडू लागली. "मावशी, माझी बाहुली आणली की नाही?" मी जोरात किंचाळले. ओवी घाबरली आणि रागातच धापा टाकत बाहेर निघून गेली. तो कागद ओवीच्या हातात पडेल की काय अशी भीती मला वाटत होती. आता पहिली प्रायोरिटी होती ओवीला पटवणे, नाहीतर माझी अवस्था आणखी बिघडणार होती. ओवीला तिच्याकरता आणलेली बाहुली दिली आणि सर्व आंब्याचे पापड आणि चिंचेच्या गोळ्या काढून तिला दिल्या. तेव्हा कुठे जाऊन मॅडम मांडल्या. ओवी माझ्या खोलीतून बाहेर जातच नव्हती. ती कधी तिच्या शाळेची गोष्ट सांगायची तर कधी डोळे मिटून शिक्षकांची नक्कल करायची. आम्ही त्याचा आनंद घेत होतो. पण त्या कागदामुळे माझं मन कुठेच लागत नव्हतं. विचार केला की अंघोळीला जावं आणि बाथरूममध्ये आरामात तो कागद वाचावा. कपडे काढले आणि गुपचूप पर्समध्ये तो कागद शोधू लागली. पण हे काय, तो कागद पर्समधून गायब. सर्व पर्स उलटपालट केली, पण तो कागदाचा तुकडा कुठेही सापडला नाही. मग मी माझ्या बहिणीला झाडूने कागद घेऊन जाताना पाहिले. मी धावत जाऊन त्याला उचलले आणि छातीशी घट्ट मिठी मारली. जणू काही माझा विसरलेला मित्र सापडल्यासारखं वाटलं. माझ्या श्वासात श्वास आला. काही हरवले का? असं काय होतंय ते दीदीला समजलं नाही. मी तिला कसं सांगणार की माझी शांतता हरवली आहे. तो तुकडा सांभाळत बाथरूमच्या दिशेने धावत गेले. बाथरूममध्ये कपडे लटकवले. जसा तो कागद उघडला मी डोक्याला हात लावला. बटाटे ₹12, टोमॅटो ₹30, तांदूळ ₹31. त्यात घराचा हिशोब लिहिला होता. तो मला हे काय देऊन गेला? मग मला समजले की हा तो कागदाचा तुकडा अजिबात नव्हता. दीदीच्या कुठल्यातरी भाजी रेशनचा हिशोब होता. पण तो कागद गेला तर कुठे? आता बाथरूममध्ये आल्यावर अंघोळ तर करावीच लागणार होती. अंघोळ करून ती फ्रेशनेस आली नाही. बाहेर पडले तेव्हा बहिणीला आश्चर्य झाले की अंघोळीसाठी 1 तास लागणाऱ्या मुलीने 2 मिनिटात कशी काय अंघोळ केली. मी उदास झाले होते. पुन्हा मी माझे सर्व सामान उलटपालट केले. चांगल्या प्रकारे तपासले. पण तो कागद काही केल्या सापडत नव्हता. दिवस जात होते.
आता दिल्लीला येण्याचा, फिरण्याचा माझा सगळा उत्साह मावळला होता. प्रत्येक वेळी माझे हृदय म्हणत होते की कदाचित त्याने त्याचा पत्ता किंवा फोन नंबर दिला असावा किंवा त्याने त्याचं प्रेम व्यक्त केलं असावं. माहीत नाही माझे हृदय किती वेळा कितीतरी कथा रचत होतं. प्रत्येक वेळी माझी कथा अपूर्ण राहिली. तो कागदाचा तुकडा शेवटपर्यंत सापडला नाही. वेळ गेला आणि मी शाळेतून कॉलेजमध्ये आले. मी खूप चांगले मित्र बनवले, सगळे चांगलेही होते. पण आजही मला तो मुलगा ट्रेनमध्ये दुरूनच कागद हलवत असताना दिसत होता आणि म्हणत होता की तुला माझ्या हृदयाचा तुकडा सुद्धा सांभाळता आला नाही. माझ्या मनात काय आहे ते समजू शकले नाही. अनेकदा तो प्रश्न विचारायचा आणि माझ्याकडे उत्तर नसायचं. त्याचा तो कागद माझ्यासाठी एक कोडं बनला होता. माझं मन मला सांगत होतं की काश त्याच्याशी एकदा तरी माझी भेट होऊ देत. जेणेकरून मी त्याला विचारू शकेन की त्याने त्या कागदावर काय लिहिलं होतं. वेळ गेली आणि मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पप्पा आता माझ्या लग्नाबद्दल बोलू लागले. मी ठरवलं होतं की माझे पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण करीन, त्यानंतरच मी लग्नाचा विचार करेन. मी माझ्या अभ्यासात पूर्णपणे मग्न असायची. कोणावरही प्रेम करायला वेळच मिळत नव्हता. माझ्या सर्व मैत्रिणींचे कोणाशी ना कोणाशी अफेअर होते. पण मला अजूनही त्या ट्रेनमधील रात्रीचे कोडे सोडवता आले नाही. कधी-कधी त्या काळात परत जाऊन तो क्षण पुन्हा काळात परत जगावं असं वाटायचं. पण हे केवळ कथामधूनच शक्य होतं. दरम्यान माझी बेस्ट फ्रेंड सोनाली हिचं लग्न ठरलं. वाटले की आता आयुष्यात काहीतरी बदल होतील. आम्ही दोघीही लहानपणापासून एकत्र राहत होतो. आम्ही 2 शरीर, एक आत्मा होतो. ती खूप सुंदर होती. होय, ती अभ्यासात थोडी कमजोर होती, पण तिचे मन खूप चांगले होते. आता ती पूर्ण वेळ तिच्या भावी नवऱ्याबद्दल बोलायची. त्यावेळी मोबाईल फोनाभावी लँडलाईनवर मोठ्या कष्टाने संवाद साधावा लागत होता. आज तिची अंगठीची देवाणघेवाण होणार होती. त्या दिवशी सोनाली खूप सुंदर दिसत होती. मी पण सुंदर दिसत होते, असे लोक म्हणत होते. सोनालीची सासरची लोकं आली. कार्यक्रम सुरू झाला आणि रिंग सेरेमनीची वेळ आली. मला सोनालीचा भावी नवरा बघायचा होता. तो सोनालीशी लग्न करण्याच्या लायकीचा आहे की नाही. सोनालीने लांबूनच इशाऱ्याने दाखवले की ते आहेत तुझे भाऊजी. पाहिले तर माझा विश्वासच डोळ्यावर बसला नाही. माझे डोळे विस्फारले. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या चेहऱ्याला मी गेली 5 वर्ष विसरण्याचा प्रयत्न करत होते, तो इथे वाटले की हा माझाच नजरेचा धोका आहे. पण नाही, जसजशी त्याची पावले माझ्या जवळ येत होती, तसतशी मी स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करत होते. पण 5 वर्षापूर्वी मी त्या रात्री पकडली गेली होती आणि आजही. जेव्हा आमची नजर एकमेकांना भेटली, तेव्हा वाटलं की एक जोरदार वादळ येणार आणि आम्ही दोघेही त्यात वाहून जाऊ. सोनाली म्हणाली, "हा नितीन आहे आणि ही माझी जिवलग मैत्रीण." नितीन मध्येच बोलला की हिचे नाव जाणून घेण्यासाठी मी 5 वर्षापासून उत्सुक आहे. आता सोनालीची पाळी होती आश्चर्यचकित होण्याची. ती म्हणाली, "तुम्ही एकमेकांना ओळखता का?" नितीन काही बोलायच्या आधीच मी म्हणाले, "भाऊजी, तुम्ही पण ना खूप गंमतशीर आहात." सोबतच सोनालीला काही सांगू नको असंही डोळ्यांनी मनाई केली. असंही सांगण्यासारखं तर काहीच नव्हतं. नितीनची नजर सोनालीवर कमी आणि माझ्यावरच जास्त होती, असं मला वाटलं. एक वेळ अशी आली की आम्ही दोघंच होतो आणि कोणीच नव्हतं. मनात आले की एकदा विचारू का की त्या कागदावर काय लिहिलं होतं? पण आजही आवाज निघाला नाही. नितीनच म्हणाला, "कशी आहेस?" मी फक्त होकारार्थी मान हलवली. नितीन म्हणाला, "तू कधीच उत्तर का दिलं नाहीस?" मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. मग वाटले की कदाचित नितीनने त्या कागदामध्ये काहीतरी लिहिलं होतं, ज्याचे त्याला उत्तर हवे होते. परंतु मी ते वाचले असेल तर उत्तर देणार ना? त्याला विचारण्याची हिंमतच झाली नाही. मी म्हणाले, "जाऊ दे." आणि तिथून उठून निघणारच होते की नितीनने निघताना माझा हात धरला. मला ट्रेनमधील ते हाताला पकडून कागद दिल्याची आठवण झाली. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात सोनाली आणि सगळे लोक आले. स्वतःवर ताबा ठेवत मी तिथून बाजूला झाले आणि सोनालीची एंगेजमेंट पार पडली. नितीनच्या डोळ्यात एक प्रश्न होता. पण काय? मी समजू शकले नाही. त्याने त्या कागदावर काहीतरी लिहिले होते. कदाचित त्याने त्याचे प्रेम व्यक्त केलं असेल आणि त्याला माझ्याकडून उत्तर हवे असेल. पण आता तो माझ्या मैत्रिणीचा लाईफ पार्टनर बनणार होता. पण हृदय म्हणत होतं की झाला तर नाही ना? मेंदू सांगत होते की आता काहीच होऊ शकत नाही. पहिल्या नजरेतील प्रेम फक्त कथांमध्ये चांगलं दिसतं. मेंदू म्हणत होतं की ते फक्त आकर्षण होतं. पण हृदय उत्तर द्यायचं की नाही? गेल्या 5 वर्षात ती कुठे विसरू शकली? आणि नितीनच्या नजरेतूनही तो तिला शोधतोय असंच वाटत होतं. पण का? असं काय झालं होतं त्या रात्री की आमच्या डोळ्यांनी नातं निर्माण झालं होतं की ते नातं अजूनही चालूच होतं? संपूर्ण कार्यक्रम पार पडला. तेव्हा सोनाली म्हणाली की नितीन खूप छान लिहितो आणि गातो सुद्धा. सगळे लोक गाणं ऐकण्यासाठी जिद्द करू लागले. नितीनने गाणं सुरू केले. कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे, तड़पता हुआ जब कोई छोड़ दे, तब तुम मेरे पास आना प्रिय, मेरा दर खुला है और खुला ही रहेगा तुम्हारे लिए. गाणं काय होतं? हृदय बाहेर काढून ठेवल्यासारखं वाटत होतं. टाळ्यांचा कडकडाट झाला. नितीन माझ्याकडेच बघत होता. मी उठून दुसरीकडे निघून गेली. काही गडबड व्हायला नको म्हणून. त्याच्या घरचे लोक निघून जाऊ लागले. सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघताना नितीन म्हणाला, "माझ्याशी मैत्री करशील?" त्याने हात पुढे केला. सोनाली म्हणाली, "हो, माझी मैत्रीण, ती तुझी मैत्रीण." आणि मी इच्छा नसतानाही हसले. सोनालीच्या लग्नाला अजून 3 महिने बाकी होते. नितीन सोनालीला भेटण्यासाठी बोलवायचा. कदाचित तो मला भेटण्याचे निमित्त शोधत होता. कारण त्याला माहीत होते की सोनालीचे आई-वडील तिला एकटीला पाठवणार नाहीत.
नितीनसुद्धा त्याच्या एका मित्रासोबत यायचा आणि इथूनच सोनाली आणि मी भेटायला जायचो. आम्हाला भेटून नितीनला जाणून घेण्याची संधी मिळत होती. माझ्या मनाला थोडं चांगलंही वाटत होतं. नितीन आग्रा येथे राहत होता. त्याचे स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. तो अतिशय हुशार आणि कमी बोलणारा व्यक्ती होता. एकदा सोनाली कुठेतरी दुसरीकडे होती, तेव्हा त्याने पुन्हा विचारले, "तू उत्तर का नाही दिलंस?" मला वाटलं की त्याला सर्व काही सांगावं, पण सोनालीला समोरून येताना पाहिलं आणि म्हणाले की जर काहीच नव्हतं तर उत्तर काय देणार? सोनालीला काहीतरी विचित्र वाटलं आणि ती अचानक बोलली, "नितीन, तुझ्या त्या मिस्ट्री गर्लचं काय झालं?" मी आश्चर्याने नितीनकडे पाहिले. कदाचित त्यालाही माहीत नव्हतं की सोनाली अशी अचानक येऊन हा प्रश्न विचारेल. मग सोनाली म्हणाली, "तुला माहीत आहे का, पहिल्या भेटीतच नितीनने मला स्वतःबद्दल सगळं सांगितलं. नितीनला एक मुलगी आवडली होती, पण नितीनसाठी ती एक मिस्ट्री बनली आहे. नितीनने मला तिचं चित्रसुद्धा दाखवलं होतं, जे चित्र त्याने स्वतः कल्पना करून काढलं होतं. अरे हो, तिचा चेहरा अगदी तुझ्या चेहऱ्याशी मिळता-जुळता आहे, हो की नाही नितीन?" आम्ही दोघेही हडबडलो. हातपाय थंड पडले. मी सोनालीला म्हणाले, "चल, आता खूप उशीर झाला आहे. घरी पोहोचेपर्यंत संध्याकाळ झालेली असेल. मग काका-काकू मला शिव्या देतील." त्या गोष्टीमध्ये मी यशस्वी झाले होते, ज्या गोष्टीचे स्वरूप मला बदलायचे होते. घरी आल्यावर मी रात्रभर झोपू शकले नाही. मी हे काय करत आहे? सोनाली माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. तिचा किती विश्वास आहे माझ्यावर. जेव्हा तिला हे सगळं कळेल, तेव्हा तिच्या मैत्रीवरचा सगळा विश्वास उडून जाईल. काका-काकू काय विचार करतील? या सगळ्या विचारांचा विचार करता करता डोकं दुखायला लागलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरवले की काही झालं तरी मी नितीनला भेटणार नाही. आम्हा तिघांसाठी हेच चांगलं होईल. 3-4 दिवसांनी सोनालीने मला सांगितले की नितीनला भेटायचं आहे, तर मी न येण्याचा बहाणा केला. मला वाटले की दोघेही एकांतात वेळ घालवतील तर कदाचित दोघांसाठीही चांगलं होईल. अशातच जवळपास 15 दिवस निघून गेले. मी प्रत्येक वेळी न जाण्याचे काहीतरी कारण बनवत होती. पण असं झालं की एकटीच असल्यामुळे सोनाली दीपकला एकदाच भेटू शकली होती. काका-काकू सोनालीला एकटीला पाठवत नव्हते. तिने सांगितले की नितीन फोनवर माझ्याबद्दल विचारत असतो. सोनाली खूप निरागस होती. ती या सगळ्या गोष्टीपासून अनजान होती. अचानक मी तिला विचारले की सोनाली, नितीनला त्याची मिस्ट्री गर्ल भेटली का? सोनाली म्हणाली, "अरे सोड ना, 5 वर्षात भेटली नाही तर आत्ता काय भेटणार आहे? आणि जरी भेटली तरी काय होणार? आत्ता नितीन माझा आहे. मी त्याला आता दुसऱ्या कुणाचाच होऊ देणार नाही." मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. मी ह्या चॅप्टरला इथेच बंद करण्याचा निर्णय घेतला. पण नितीनला काय वाटतं? नितीन हा चॅप्टर बंद करू शकेल का? सोनालीचे शब्द माझ्या कानात गुंजत होते की मिस्ट्री गर्ल नितीनसाठी नेहमीच एक मिस्ट्री गर्लच राहणार. मला वाटलं ती बरोबर तर बोलत आहे. सोनाली तर तिची सगळ्यात जिवलग मैत्रीण आहे. नितीनचं काय आहे? ट्रेनमध्ये झालेल्या एका छोट्याशा भेटीसाठी मी आपल्या मैत्रिणीचे आयुष्य धोक्यात तर घालू शकत नाही ना. असंच माझे 15 दिवस निघून गेले. सोनालीकडून कळाले की नितीन आता सोनालीला भेटायला बोलवतही नव्हता किंवा ते फोनवर जास्त बोलतही नव्हते. सोनाली आता फोनवर जास्त बोलतही नव्हती. सोनाली अशी दुःखी राहू लागली. ती म्हणाली, "माहीत नाही का, नितीन आता बदलला आहे. लग्न जवळ येत आहे आणि नितीनमध्ये कोणताही उत्साह दिसत नाही. आता ना नितीन फोन करतो, ना सोनालीला भेटायला बोलवतं. काय करावं आणि काय करू नये हेच समजत नाही. नितीनला नेमकं काय हवं आहे? तो हे सर्व का करत आहे? नितीनला कळत नाही का की त्या रात्री ट्रेनमध्ये दोघांची फक्त नजरानजर झाली. त्यांच्या डोळ्यांची भेट हा केवळ एक सुंदर योगायोग होता, जो दोघांनीही विसरून पुढे जावेच लागणार आहे. अन्यथा बरीच कुटुंबं विस्कळत होतील आणि इतरांची बददुआ घेऊन आपण आनंदी राहू शकणार आहोत का? वेळ जात होता. सोनालीचे दुःखही काळानुसार वाढत होते. त्या प्रिय मैत्रिणीच्या मनावर चिंतेच्या रेषा उमटल्या. एके दिवशी ती रडत म्हणाली की नितीनला त्याची मिस्ट्री गर्ल सापडली आहे, म्हणूनच तो तिच्याशी बोलत नाही. मी नितीनशिवाय राहू शकत नाही. आत्ताच ही परिस्थिती आहे, तर नितीन लग्नानंतर माझ्याशी बोलेल की नाही? तूच सांग. मी काय करू? सोनालीचे शब्द माझ्या मनात येणाऱ्या वादळाची भीती निर्माण करत होते. लवकरच काहीतरी करावं लागेल, अन्यथा सर्व काही संपेल. पण काय करावं समजत नव्हतं. मी रात्र विचारात घालवली. सकाळी नितीनच्या घरी फोन केला. मला नंबर माहीत होता. सोनाली अनेकदा माझ्यासमोर नंबर डायल करायची. त्याच्या वडिलांनी की त्याच्या भावाने फोन उचलला. माझ्या नितीनसोबत बोलणं करायला सांगितलं. नितीनने हॅलो म्हणताच माझा श्वास वाढला आणि मी फोन डिस्कनेक्ट केला. नाही, मी दीपकशी बोलू शकत नाही. पण बोलावं तर लागणारच होतं. दुसऱ्यांदा परत फोन केला. यावेळी दीपकने फोन उचलला. मी बोलण्याआधीच तो बोलला, "मला माहीत आहे की कोण बोलत आहे. फोनवरही मी तुझ्या हृदयाचे ठोके अनुभवू शकतो. आज संध्याकाळी 5 वाजता ग्रीन पार्कला ये." असं एका दमात म्हणाला आणि फोन ठेवला. घड्याळ थांबल्यासारखं वाटत होतं. मी अर्धा तास आधीच पोहोचले होते. नितीनला काय काय बोलायचं आहे त्याचा विचार करून ठेवत होते. 5 वाजले तरी नितीन आला नाही. मला वाटलं कदाचित तो येणार नसेल. पण 5:15 वाजता तोच तरुण माझ्यासमोरून चालत होता, ज्याच्याकडे मी त्या रात्री ट्रेनमध्ये गुपचूप बघत होते. जसजसा तो माझ्या जवळ येत होता तसतसे माझ्या हृदयाचे डोके वाढत होते. काय बोलायचे आहे ते मनातून उडून चाललं होतं. मला काही बोलता येईल की नाही?
नेहमीच गप्प बसायची, स्वतःवर नियंत्रण ठेवले. आता तो जवळ आला आणि म्हणाला, "तू खूप सुंदर दिसत आहेस, अगदी त्या रात्रीप्रमाणेच." मी नितीनकडं असं काही पाहिलं, जणू काही त्याच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. नितीन काही बोलायच्या आधीच मी बोलणं मला योग्य वाटलं. "नितीन बघ, तुला माझ्याबद्दल काय वाटतं मला माहीत नाही आणि मला ते जाणून घ्यायचंही नाही. माझा मार्ग तुझ्या हृदयाकडे नाहीच आहे. तू सोनालीचा भावी नवरा आहेस. मला तुझ्याशी यापेक्षा अधिक काही देणं-घेणं नाही. आणि हो, माझ्याबद्दल विचार करणं थांबव आणि सोनालीबरोबर पुढे जा." इतकं बोलून मी निघायला लागले. नितीन माझ्याकडे बघून हसतच राहिला. मला त्याच्या हसण्याचा राग येत होता. नितीन म्हणाला, "इकडे-तिकडे बघत का बोलत आहेस? माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. खरंच तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच नाही का? तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्या हृदयात ये. तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू निघून जा." मी तुझ्या उत्तराची 5 वर्ष झाली वाट पाहत आहे. ती रात्र मला अजूनही आठवते. तुझं हसणं, तुझं गुपचूप माझ्याकडे पाहणं. त्या रात्री तू निघून गेलीस, पण मी नाही गेलो. मी फक्त तुझ्याकडे पाहतच राहिलो. तुझ्याकडे आकर्षित झालो होतो इतका की मी आजपर्यंत तुझा चेहरा विसरू शकलो नाही. पण तू उत्तर का नाही दिलंस? खरंच तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच नाही का? नितीनच्या डोळ्यात पाहण्याची माझी हिंमतच झाली नाही. वाटलं की मी जे बोलण्यासाठी आणि करण्यासाठी इथं आले आहे, ते आता बहुधा होणार नाही. नितीनला काहीच न बोलता मी तिथून निघून जाऊ लागली, की नितीनने पुन्हा माझा हात पकडला आणि म्हणाला की, "प्लीज काहीतरी बोल. माझी मिस्ट्री गर्ल तूच आहेस. पण आत्ता हे कोडं सोडवण्याची वेळ आली आहे. मी पुढे कसा जाऊ? जसं तू तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात मला बांधून ठेवलं आहेस, तसं मला यातून मुक्त करून स्वतःही मुक्त हो." मी काय बोलू? मला खूप काही बोलायचं होतं. सगळं काही सांगायचं होतं. पण सोनालीचे अश्रू मला थांबवत होतं. सोनालीमुळे मला काहीच बोलता येत नव्हतं. मी म्हणाले, "तुला जे काही समजायचं आहे ते समज. पण माझा आणि तुझा रस्ता कधीच एक होणार नाही." मी उठून जाऊ लागले, की तेवढ्यात मागून आवाज आला, "ठीक आहे. तुला माझं काही ऐकायचं नाही, नको ऐकू. पण एक गोष्ट ऐकून जा. मी आजच सोनालीसोबत माझं लग्न तोडत आहे." नितीनच्या शब्दांनी माझे पाय तिथंच थांबले. मी पुढे जाऊच शकले नाही. नितीन हे काय बोलून गेला? तो मला अशा 2 रस्त्यावर का उभा करत आहे, जिथून कुठल्याच वाटेने जायचं तेच समजत नाही. नितीन परत जाऊ लागला. मी घाबरले की त्याने खरोखरच सोनालीसोबतचे नाते तोडायला नको. मी धावत त्याच्याकडे गेली. आज पहिल्यांदाच मी त्याचा हात पकडला. त्या हाताला पकडून मला वाटले की आता मला कोणाच्याही आधाराची गरज नाही. पण नाही, हा तर दुसऱ्याचा आधार आहे. दुसरं कोणी नाही तर माझी बेस्टी, माझी जान सोनालीचा. नितीनने माझ्या डोळ्यात पाहिले, ज्यात 2 मोत्यासारखे अश्रू टपकत होते. त्याने माझा हात धरला, मला बसवले. मग तो म्हणाला, "तू माझ्यासाठी कोड का बनली आहेस? जेव्हापासून मी तुला भेटलो, तेव्हापासून तू माझ्यापासून सर्व काही हिरावून घेतलं आहेस. तुला माहीत आहे, मी खूप चांगला आणि बिनधास्त मुलगा होतो. पण जेव्हापासून तुला पाहिलं आहे, काय झाले माहीत नाही. तुझे डोळे प्रत्येक क्षणी माझा पाठलाग करतात. जणू काही ते मला विचारत आहेत की, 'नितीन, माझा होशील का?' मी खरं सांगतोय, एवढ्या 5 वर्षात एक दिवससुद्धा असा गेला नाही की मला तुझी आठवण झाली नसेल." मी म्हणाले की, "सोनालीशी लग्न करायला तयार कसा झालास?" मग नितीन म्हणाला, "सोनालीचं प्रपोजल आलं तेव्हा मी नकार दिला. पण वडील म्हणाले, 'एकदा भेटून घे. भेटायला काय हरकत आहे?' मी विचार केला की मला माझ्या वडिलांचा मान ठेवला पाहिजे. पण सोनालीला भेटल्यावर मी तिला सगळं सांगितलं. सोनाली खूप निरागस आणि भोळी आहे. मी तिला नकार देऊ शकलो नाही आणि मग तुला भेटण्याची उमेदही मावळत चालली होती. मी एक पाऊल पुढे टाकत असतानाच मला समोर तू दिसलीस. आता तूच सांग मी काय करू? ज्या चेहऱ्याला गेली 5 वर्ष विसरू शकलो नाही, माझा नंबर देखील बदलला नाही, की कदाचित तू कधीतरी मला फोन करशील, तर कधीतरी पत्र पाठवशील. पण तुलाही आत्ताच माझ्या आयुष्यात यायचं होतं. मी स्वतः गोंधळून गेलो आहे. काय करू? सोनाली खरंच खूप चांगली आहे आणि जर मी तुला भेटलो नसतो, तर मी तिच्याशी लग्न केलं असतं आणि कदाचित तुला विसरलोही असतो. पण आता नाही. मी आता सर्व काही तुला सांगितलं आहे. आता काय बोलायचं ते तूच बोल. पण हो, जे काही बोलशील ते खरं खरं बोल. त्यानंतर तू जे सांगशील ते करायला मी तयार आहे. पण मला फक्त सत्य ऐकायचं आहे, दुसरं काही नाही. माहीत नाही नितीनच्या त्या प्रेमाची ताकद होती की त्या दिवशी माझे मन बंड करण्यास उतरले होते. पण त्या दिवशी मी आतून खूप रडली. वाटलं की आज जोरदार वादळ येईल. नितीनने मला थांबवले नाही आणि म्हणाला, "तुला जितकं रडायचं आहे तितकं रडून घे. पण आज मी सत्य ऐकल्याशिवाय इथून जाणार नाही. आज मला माझ्या त्याच्याशी असलेल्या नातेसंबंधाबद्दल काहीतरी स्पष्ट करायचंच होतं. अन्यथा कोणतंही नातं तुटू शकलं असतं. प्रत्येक नात्याचं स्वतःचं असं महत्त्व असतं, कमी किंवा जास्त नाही. सोनाली माझी मैत्रीण होती, पण मला नितीनच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार नव्हता. त्याला सत्य सांगावेच लागणार होतं. अन्यथा सोनालीशी लग्न करूनही तो सुखी राहू शकणार नाही आणि सोनालीलाही खुश ठेवू शकणार नाही. मी विचारच करत होते की नितीनने मला हलवलं. "काहीतरी बोल." माझे ओठ हलले आणि तोंडातून शब्द बाहेर पडले आणि मग आवाज आला, "नितीन, हे खरं आहे. ज्या दिवसापासून मी तुला पाहिलं आहे, मला सुद्धा प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक क्षणाला तुझी आठवण आली आहे. होय नितीन, आज मी तुला सत्य सांगणार आहे. त्याचा परिणाम काही असो, तो मला मंजूर आहे. पण आता मी गप्प बसणार नाही. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देईन. नितीन, त्या रात्री मी तुझ्याकडे पाहणे
त्या वयाची खोड होती. तुझ्या जागी दुसरं कुणी असतं तरी कदाचित मी असंच केलं असतं. हो, तू मला आवडला होतास. त्या वयात सगळेच चांगले वाटतात. तू मला कागदाचा तुकडा देऊन गेला होतास, पण मी तो कागद कधी वाचलाच नाही, कारण तो कागद माझ्याकडून हरवला होता. मला तुला भेटायचं होतं यासाठी नाही की मी तुझ्या प्रेमात होते. मला फक्त हे जाणून घ्यायचं होतं की तू त्यात काय लिहिलं होतं. आता मला माहीत नाही की त्या रात्री तू माझ्याबद्दल काय विचार केलास, पण सत्य हेच आहे की जो कागदाचा तुकडा मला कधी मिळालाच नाही, तो या कथेचा सूत्रधार बनला. मी हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते की तू त्यात काय लिहिलं होतं आणि तुझी उत्सुकता यात होती की मी उत्तर का दिलं नाही. पण मला आता तर इतकं कळालं आहे की त्या कागदामध्ये काय लिहिलं असेल. नितीन, तुझा आणि माझा साथ फक्त त्या रात्रीपर्यंतच होता. ते एक सुंदर वळण होतं, जिथून आपण दोघेही आपापल्या रस्त्याने वळालो. मी असे नाही म्हणत की तू मला आवडत नाहीस किंवा तुझ्यात काही कमी आहे. पण नितीन, प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. आज मी इतकी स्वार्थी होऊ शकते का की माझ्याच मैत्रिणीचा विश्वास तोडून देऊ? मग आम्हा दोघांचा एकमेकावर विश्वास काय राहील याची काय शाश्वती? नितीन, तू खरंच ग्रेट आहेस. आपण या नात्याला नाव काय द्यायचं? नाव नसलेल्या नात्यात जिव्हाळा असतो, कारण त्यात अपेक्षा नसतात. इतका वेळ नितीन शांतपणे ऐकत होता. तो हसला आणि म्हणाला, तू खूप छान आहेस. आता तूच सांग, तुझ्या प्रेमात पडण्यापासून मी स्वतःला कसं थांबवू शकतो? त्या रात्री तुझा निरागसपणा मला आवडला. त्यावेळीही तू माझ्या हृदयात घर केलं होतंस आणि आजही तुला जवळून ओळखून तुझ्यावर प्रेमासोबत आदरही वाढला आहे. तुझे विचार कितीतरी पटीने चांगले आहेत. नाहीतर तुझ्या वयाच्या मुली मजा-मस्तीत करण्यातच गुंग असतात. त्यांना इतरांच्या भावनांचा आदरही नसतो. पण तुला बघ, एवढ्या लहान वयात ही किती समजूतदार आहेस. तरीही मी तुला निराश करणार नाही. मी तुला वचन दिले होते की तुला जे हवं आहे तेच होईल. म्हणून आता मोकळ्या मनाने सांग, तुला काय हवं आहे? तुझी काय इच्छा आहे? आज मला तुला जाणून घेतल्यानंतर खूप आनंद होत आहे की गेल्या 5 वर्षापासून जशी प्रतिमा मी तुझ्याबद्दल निर्माण केली होती, त्यापेक्षाही तू खूप जास्त चांगली आहेस आणि आता तुझी कोणतीही गोष्ट मी टाळू शकत नाही. म्हणून आज तुला जे काही हवं आहे ते मागून घे. मी वचन देतो की मी आनंदाने तुझी विनंती मान्य करेन आणि तुला काहीही न बोलता इथून निघून जाईन. मी काय बोलणार? नितीनने तर सर्व काही माझ्यावर सोडले होते. पण आजही गोष्ट संपवायची होती. नाहीतर याच गोष्टीने बऱ्याच लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले असते. जर इथून आम्ही दोघांनी योग्य निर्णय घेतला नाही, तर आमच्या तिघांच्या जीवनावर परिणाम होणार होता. मी खोल विचारात होती. नितीनने मला माझ्या विचारातून बाहेर काढले आणि म्हणाला, बोल, तुझी काय इच्छा आहे? मी म्हणाले, नितीन, माझ्या इच्छेने काहीही साध्य होणार आहे यांनी काही फरक पडत नाही. तेच व्हायला हवं जे योग्य आहे आणि ज्यात सगळ्यांचा आनंद आहे. आता सगळा निर्णय तू माझ्यावर सोडला आहेस, तर माझा निर्णय असा आहे की आपण त्या ट्रेनमधील रात्रीचा त्या रात्रीपर्यंत सीमित ठेवून आपल्या आयुष्यात पुढे जाऊया. तुझी मिस्ट्री गर्ल, रहस्यमय मुलगी तुझ्या आयुष्यात एका सुंदर आठवणीप्रमाणे राहो आणि तुझा हसरा चेहरा माझ्या आठवणीमध्ये सुंदर भावनांसह राहो. आपल्यामध्ये कोणतीही तक्रार नसावी. मी सोनालीवर खूप प्रेम करते आणि मी तिच्या दुःखाचे कारण बनू इच्छित नाही. तिचे हृदय तोडून मी आनंदी देखील राहू शकणार नाही. त्या दिवशी तू एक गाणं ऐकवलं होतंस. आजही मी तुला एका गाण्याच्या 4 ओळी ऐकवते. ए मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी ज़रूरी कहीं काम है. प्यार सब कुछ नहीं ज़िंदगी के लिए, छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए. ये मुनासिब नहीं आदमी के लिए, चांद मिलता नहीं सबको संसार में, एक दिया काफ़ी है रोशनी के लिए. गाणं गाता गाता मला खूप रडू कोसळलं. नितीन मला समजवत होता आणि मला समजवता थकला होता. म्हणूनच तो हसला आणि म्हणाला, जशी तुझी इच्छा आज्ञा मिस्ट्री गर्ल. पण माझी एक अट आहे. मी घाबरले होते की नितीन माझ्याकडून काही मागणार तर नाही ना? नितीन म्हणाला, घाबरू नकोस. मी असं काहीही मागणार नाही की तू मला देऊ शकत नाहीस. अट अशी आहे की तू नेहमीच माझी मैत्रीण बनून राहशील. आपली मैत्री कधीच संपणार नाही. आणि हो, पुढच्या जन्मासाठी बुकिंग करून ठेव. पुढच्या वेळेस कुठलाच लोचा नाही पाहिजे. तू पुढच्या जन्मात माझीच होशील. नितीनचं असं रूप पाहून आज खरंच त्याच्या प्रेमात पडले होते. लोक त्याचे प्रेम मिळवण्यासाठी काय काय करतात, पण त्याने सहज माझ्या विनंतीचा मान ठेवला होता. आज या गोष्टीला 20 वर्षे झाली आहेत. माझ्या आयुष्यात आता नितीन आणि महेश दोघेही आहेत आणि आयुष्यही खूप सुंदर आहे. मी अजूनही नितीनशी बोलते. आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत. मला किंवा नितीनला आमच्या निर्णयाबद्दल कधीही पश्चाताप झाला नाही. कारण आजही आमच्यात खरं प्रेम आहे, जे आम्ही मनापासून अनुभवलं आणि ते कायम ठेवत आहोत. सोनालीही खूप खुश आहे. ती कधीच समजू शकली नाही की नितीनची मिस्ट्री गर्ल कोण आहे. आजही जेव्हा मी ट्रेनमध्ये बसते, एखाद्या मुलीला पाहते, मग आठवण येते ती ट्रेनमधील रात्रीची, जी मला एक चांगला मित्र देऊन गेली आणि एक अशी भावना जी माझ्या हृदयापासून कोणीही वेगळी करू शकत नाही. मित्रांनो, खरं तर प्रत्येकाच्या मनात असं कुणीतरी असतं, त्याची जागा कुणीही घेऊ शकत नाही. भलेही आपण त्याला मिळवू शकलो नाही तरीही. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनेलला सबस्क्राईब करायला